नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 3.5 सॉल्व करणार आहोत। यापूर्वीचे 4 प्रॅक्टिस सेट आपण सॉल्व केलेले आहेत। त्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि रिमाइंडर थेरम म्हणजे काय हे पण आपण पाहिलेले आहे। त्या पण व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3.5 सोडवणार आहोत। सोडूया। पहिला प्रश्न ॲज इट इज आपण ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे। तर येथे आपल्याला फाइंड द व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल ही एक पॉलिनॉमियल दिलेली आहे। या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू आपल्याला x = 3 असताना काढायची आहे, x = -1 असताना काढायची आहे आणि x = 0 असताना काढायची आहे। तर आपण काय करू, ही पॉलिनॉमियल x फॉर्ममध्ये आहे, बरोबर आहे। x व्हेरिएबल आहे या पॉलिनॉमियलमध्ये, त्यामुळे आपण या पॉलिनॉमियलला p ऑफ x कन्सिडर करू आणि पॉलिनॉमियल ॲज इट इज लिहून घेऊ आपण। 2x - 2x³ आणि +7 आहे। तर x ची व्हॅल्यू 3 असताना आपल्याला व्हॅल्यू काढायची। मग आपण काय करू, जेथे x आहे तेथे 3 पुट करू आपण, म्हणजे p ऑफ 3 होईल, बरोबर आहे। आणि 2 x ची व्हॅल्यू 3 पुट करायची आहे, इंटू 3 - 2 आणि इंटू x³ आहे म्हणजे 3³ आपण 3 व्हॅल्यू पुट करतोय आणि +7 ॲज इट इज। हे काय होईल, 3 × 2 6 होतील, -2 आणि 3³ म्हणजे 3 × 3 × 3 म्हणजे 27 होतील आणि +7। आता 6 - 2 × 27 म्हणजे 54 होतील आणि +7, बरोबर आहे। 6 आणि 7 यांची ॲडिशन 13 येईल आणि -54। 13 - 54 म्हणजे काय होईल, -41। ही येईल व्हॅल्यू आपली p ऑफ 3। आता आपण काय करू, x ची व्हॅल्यू -1 पुट करू। आपली पॉलिनॉमियल लिहून घेऊ आपण। p ऑफ x = 2x - 2x³ आहे आणि +7। आता आपल्याला ही व्हॅल्यू पुट करायची, x = -1। मग p -1 = 2, x च्या ऐवजी -1 येथे ब्रॅकेट आहे म्हणजे 2 × -1 आहे, -2 आणि -1³ आहे आणि +7, बरोबर आहे। 2 × -1 म्हणजे -2 होतील आणि आता हे -2 व -1³ आहे। आता -1³ मायनसमध्ये येतं, कारण पॉवर जर आपला ऑड नंबर असेल तर येणारा आन्सर हे निगेटिव्ह येते। येथे -1 आहे म्हणजे -1 -1 हे 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन होईल, बरोबर आहे। म्हणजे निगेटिव्ह नंबरचा पॉवर जर ऑड असेल म्हणजे विषम संख्या असेल तर काय होते, येणारा आन्सर निगेटिव्हच येते, म्हणजे आन्सर काय येईल, -1 येईल, बरोबर आहे। ह्या दोघांचा मल्टिप्लिकेशन +1 होईल आणि +1 × -1 म्हणजे शेवटी काय होईल, -1च होईल, बरोबर आहे। म्हणजे निगेटिव्ह नंबरचा पॉवर, आता समजा -1 याचा पॉवर जर 4 असेल म्हणजे पॉवर कसा आहे, इवन नंबर आहे, सम नंबर आहे, सम अंक आहे पॉवर, आणि निगेटिव्ह नंबरचा आपण पॉवर घेतोय तो सम आहे म्हणजे याची व्हॅल्यू कशी येईल, +1 येईल, बरोबर आहे। आणि सपोज -1 याचा पॉवर जर 5 असेल, हा ऑड नंबर आहे म्हणजे याचा आन्सर कसं येईल, -1 येईल। आता -1 समजा -2 याचा पॉवर जर आपण 2 घेतला तर आन्सर काय येईल, +4 येईल। जर पॉवर आपण तर याचा आन्सर काय होईल, -8 येईल। आणि पॉवर जर आपण सम नंबर घेतला तर याचा आन्सर काय होईल, 16 पॉझिटिव्ह येईल। निगेटिव्ह नंबर असेल, पॉवर जर ऑड असेल, ऑड म्हणजे विषम संख्या, तर येणारा आन्सर निगेटिव्ह येते। निगेटिव्ह नंबर असेल आणि पॉवर जर इव्हन नंबर असेल तर येणारा आन्सर हे आपलं पॉझिटिव्ह येते। आता येथे -2 आहे आणि -1³ आहे, बरोबर आहे। -1³ आहे म्हणजे पॉवर कसा आहे आपला, ऑड पॉवर आहे, त्यामुळे याचा आन्सर काय येईल, -1च येईल। आता +7
इक्वल टू -2. आता -2 इंटू -1 आहे म्हणजे +2 होतील बरोबर आहे आणि +7. आता +2 -2 कॅन्सल होतील म्हणजे आन्सर काय येईल आपलं 7. आता एक्सची व्हॅल्यू 0 असताना आपण पॉलिनॉमियलची व्हॅल्यू काढू. आपली पॉलिनॉमियल पी ऑफ एक्स इक्वल टू 2x - 2x³ आहे आणि +7. आपल्याला 0 पाहिजे म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपण 0 पुट करू. 2 इंटू 0 ब्रॅकेटमध्ये 0 लिहिले म्हणजे याचा अर्थ असा होतो 2 इंटू 0 -2 आणि 0³ आणि +7. 0ला कोणत्याही नंबरने मल्टिप्लाय केलं आन्सर 0च येईल बरोबर आहे आणि मायनस 0ने मल्टिप्लाय होईल म्हणजे 0च येईल आणि +7 म्हणजे आन्सर काय येईल आपलं 7. याप्रमाणे आता नेक्स्ट येथे आपल्याला ह्या 3 पॉलिनॉमियल दिलेले आहेत आणि ह्या 3 पॉलिनॉमियलसाठी प्रत्येक वेळेस P(1) म्हणजे 1 व्हॅल्यू पुट करायची, व्हॅल्यू काढायची आहे, नंतर 0 व्हॅल्यू पुट करायची आणि -2 व्हॅल्यू पुट करायची. प्रत्येक पॉलिनॉमियलमध्ये या 3 व्हॅल्यू पुट करून आपल्याला वेगवेगळ्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. तर आता पहिली पॉलिनॉमियल आहे आपली P(x) = x³. आपण लिहून घेऊ पहिली पॉलिनॉमियल P(x) = x³. तर आता आपल्याला P(1) काढायची आहे. P(1) नंतर आपल्याला P(0) पण काढायची आहे आणि P(-2). पॉलिनॉमियल आपली दिलेली x³ बरोबर आहे. x³ P(x) = x³. आता आपण P(1) म्हणजे x च्या ऐवजी 1 पुट करू म्हणजे काय होईल 1^³ होईल म्हणजे P(1) = काय होईल 1^³ म्हणजे 1. आता P(0) काढू आपण. आपली पॉलिनॉमियल आहे P(x) = x³. आपल्याला x च्या ऐवजी 0 पुट करायचं आहे म्हणजे P(0) = 0^³ होईल बरोबर आहे. देअरफॉर P(0) = 0^³ म्हणजे 0. हे आन्सर येईल. आता नंतर आपल्याला P(-2) पाहिजे. पॉलिनॉमियल दिलेली आपल्याला x³. मग x ऐवजी -2 पुट करू आपण -2. आता इथे काय होईल -2^³ होईल बरोबर आहे. देअरफॉर P(-2) निगेटिव्ह नंबर आहे म्हणजे हा निगेटिव्ह नंबर आहे त्याचा पॉवर ऑड आहे म्हणजे येणारं आन्सर आपलं निगेटिव्ह येणार आहे. 2^³ किती असतो 8 म्हणजे -8. नंतर आपल्याला पॉलिनॉमियल आहे P(y) = y² - 2y + 5 लिहून घेऊ आपण. दुसरी पॉलिनॉमियल दिलेली आपल्याला y च्या फॉर्ममध्ये आहे इक्वल टू y² - 2y + 5. आपल्याला इथे P(1) काढायचा आहे, P(0) काढायचा आहे आणि P(-2) काढायचं आहे बरोबर आहे. तर आपण आता ही पॉलिनॉमियल Py = y² - 2y आणि +5 लिहून घेतलेली आहे. आता इथे आपण P(1) काढू म्हणजे P(1) काढायचं तर y च्या ऐवजी 1 पुट करायचं आहे. 1² - 2 इंटू 1 होईल आणि +5 बरोबर आहे. 1^² 1 -2 इंटू 1 म्हणजे 2 आणि +5 5 आणि +1 म्हणजे 6 -2 म्हणजे आन्सर येईल आपलं 4. देअरफॉर P(1) = 4 आन्सर येईल बरोबर आहे. तर आता आपण 1 काढलेलं आहे P(0) काढू म्हणजे P(0) = पॉलिनॉमियल आपली y² आहे म्हणजे काय होईल 0^² होईल -2 इंटू 0 आणि +5 बरोबर आहे. आता हे इक्वल टू 0² म्हणजे 0 -2 इंटू 0 म्हणजे 0 आणि +5 म्हणजे आन्सर येईल आपलं 5. आता P(-2) म्हणजे काय होईल P(-2) = y च्या ऐवजी -2 पुट करणार आपण -2² - 2
इंटू -2 आणि +5 बरोबर आहे. -2चा स्क्वेअर म्हणजे +4 येईल आणि -2 × 2 4 होतील आणि मायनस इंटू मायनस म्हणजे +4 होतील आणि +5 आणि हे 8 + 5 म्हणजे 13. तिसरी पॉलिनॉमियल आहे आपल्याला x चा पॉवर 4 आहे -2x² - x. आपल्याला p(1) काढायचं आहे, p(0) अँड p(-2) या व्हॅल्यू काढायच्या. तर आता आपण पॉलिनॉमियल लिहून घेऊ. एक्सच्या फॉर्ममध्ये आहे म्हणून p(x) = x चा पॉवर 4 -2x² - x. आपण p(1) काढू. p(1) जेथे x आहे तेथे 1 पुट करू म्हणजे 1 चा पॉवर 4 होईल -2 1 चा पॉवर स्क्वेअर होईल आणि मायनस x च्या ऐवजी 1 = 1 चा पॉवर 4 म्हणजे 1च होईल -2 × 1 म्हणजे 2च होतील आणि -1 बरोबर आहे. हे +1 आहेत हे -1 आहेत हे कॅन्सल होईल. आन्सर काय येईल आपलं -2. आता आपल्याला p(0) काढायचं आहे. आपली पॉलिनॉमियल p(x) = x चा पॉवर 4 आहे -2x² आणि -x आहे. आपल्याला p(0) काढायचं आहे. p(0) = हे आपलं p(1) आलेलं आहे p(1) बरोबर आहे. आता p(0) काढू म्हणजे 0 चा पॉवर 4 होईल -2 0 चा पॉवर स्क्वेअर होईल आणि -0 हे 0च होईल. हे 0 × I असल्यामुळे हे 0च होईल आणि हे 0च होईल. 0 - 0 - 0 0. हे काय येईल p(0). p(0). आता p(-2) काढू आपण. आपली पॉलिनॉमियल p(x) = x चा पॉवर 4 आहे -2x² - x. आपल्याला p(-2) काढायचं आहे म्हणजे x ची व्हॅल्यू -2 पुट करू म्हणजे -2 चा पॉवर 4 होईल -2 आणि x म्हणजे -2 चा पॉवर पुन्हा 2 होईल आणि -x म्हणजे -2 होतील बरोबर आहे -2. आता -2 चा 4th पॉवर इवन आहे सम पॉवर आहे म्हणजे आन्सर आपलं पॉझिटिव्ह येईल. 2 चा पॉवर 4 म्हणजे किती होईल 2 × 2 × 2 × 2 4 टाइम्स. हे 4 होतील हे 8 होतील आणि हे 16 होतील बरोबर आहे 16 आणि हे -2 ॲज इट इज आणि 2 चा पॉवर -2 चा पॉवर 2 म्हणजे +4 होईल आणि मायनस इंटू मायनस हे प्लस होतील आणि 2. आता हे 16 -2 आणि इंटू 4 हा मल्टिप्लिकेशन -8 येईल आणि +2 बरोबर आहे. 16 मधून 8 गेले तर 8 राहतील आणि +2 म्हणजे 10 होतील. हे काय येईल p(-2). p(-2) ची व्हॅल्यू आपली 10 येईल. येथे आपल्याला या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू दिलेली आहे 12 बरोबर आहे. पण ही व्हॅल्यू कधी आहे ज्यावेळेस m ची व्हॅल्यू 2 असताना या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू 12 आहे. तर आपण दिलेली पॉलिनॉमियल लिहून घेऊ. m च्या व्हेरिएबलमध्ये आहे म्हणजे काय होईल p(m) = m³ + 2m आणि +a आहे. m ची व्हॅल्यू आपल्याला 2 दिलेली आहे म्हणून आपण काय करू जेथे m आहे तेथे आपण 2 पुट करू म्हणजे 2 चा क्यूब +2 × 2 होतील आणि +a. तर आता आपण 2 चा क्यूब म्हणजे 8 होईल आणि +2 × 2 4 होतील आणि +a बरोबर आहे. हे काय होईल 8 + 4 12 होतील आणि +a म्हणजे p(2) ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 12 + a बरोबर आहे. पण p(2) म्हणजे m ची व्हॅल्यू 2 असताना या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू किती दिलेली आहे 12 दिलेली आहे. त्यामुळे आपण p(2) ऐवजी काय घेऊ आता 12 म्हणजे काय होईल = 12 + a बरोबर आहे. आपण रिझन देऊ बिकॉज असे वर हे 2 डॉट आणि खाली 1 डॉट p(2) = 12
म्हणजे याच्याऐवजी आपण आता हे घेतलेलं आहे. यावरून याची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला याचीच व्हॅल्यू काढायची आहे. देअरफॉर ए इक्वल टू हे 12 या साईडला आपण पास करू. या साईडला प्लसमध्ये या साईडला मायनसमध्ये जातील, बरोबर आहे. म्हणजे 12 मायनस 12 होतील. देअरफॉर ए इक्वल टू काय होईल 0. आपल्याला एची व्हॅल्यू काढायची होती, एची व्हॅल्यू 0 आलेली आहे. नेक्स्ट येथे आपल्याला फॉर दी पॉलिनॉमियल या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू -1 जर आपण एक्सची व्हॅल्यू ज्यावेळेस घेतली -1 त्यावेळेस या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू 7 आहे. त्यावरून आपल्याला एमची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. आपल्याला पॉलिनॉमियल एक्सच्या फॉर्ममध्ये दिलेली आहे. मग आपण लिहून घेऊ पी ऑफ एक्स इक्वल टू mx² -2x आणि +3, बरोबर आहे. तर आता आपल्याला पी ऑफ -1 म्हणजे जेथे एक्स आहे तिथे आपण -1 पुट करू. देअरफॉर पी ऑफ -1 इक्वल टू काय आहे एम एक्सच्या ऐवजी आपण -1 पुट करू. -2 -1 आणि +3, बरोबर आहे. तर आता हे सॉल्व करू आपण. -1² +1 होईल आणि एम म्हणजे फक्त येथे एम राहील, बरोबर आहे. आणि मायनस इंटू मायनस हे प्लस होतील आणि 2 इंटू 1 2 होतील आणि +3 म्हणजे हे काय होईल m+5 होतील. m+5 हे काय येईल पी ऑफ -1 येईल. परंतु आपल्याला पी ऑफ -1 किती दिलेलं आहे 7 दिलेलं आहे, बरोबर आहे. मग यावरून आपण ही साईड प्रथम लिहू m+5 इक्वल टू पी ऑफ -1 याच्याऐवजी आपण काय लिहिणार 7 लिहिणार, बरोबर आहे. कारण आपल्याला दिलेलं आहे. रिझन लिहू आपण पी ऑफ -1 इक्वल टू 7 कारण पी ऑफ -1 ची व्हॅल्यू 7 दिलेली आहे. त्यावरून एमची व्हॅल्यू काढता येईल. देअरफॉर एम इक्वल टू 7 हे +5 या साईडला मायनसमध्ये जातील आणि एम इक्वल टू 7 - 5 म्हणजे 2 येईल. एमची व्हॅल्यू 2 येईल. नेक्स्ट येथे आपल्याला रिमाइंडर थेरम यूज करून रिमाइंडर काढायची आहे. या पॉलिनॉमियलने डिवाइड केले असता रिमाइंडर थेरमने रिमाइंडर काय येईल तर त्यासाठी हा आपला काय आहे फर्स्ट पॉलिनॉमियल म्हणजे डिव्हिडंड होईल, डिव्हिडंड. आणि सेकंड पॉलिनॉमियल म्हणजे काय डिव्हायझर आहे. तर आता आपण रिमाइंडर थेरम म्हणजे काय हे मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तरी येथे लक्षात येईल तुमच्या. सोल्युशन काढू आपण. पॉलिनॉमियल एक्सच्या व्हेरिएबलमध्ये आहे म्हणून आपण काय करू पी ऑफ एक्स इक्वल टू x² -7x + 9 हा आपला काय डिव्हिडंड आहे, डिव्हिडंड, बरोबर आहे. आता डिव्हायझर आपल्याला काय दिलेला आहे x+1 दिलेला आहे, x+1. तर ह्या +1चा आपल्याला काय घ्यायचा आहे अपोजिट घ्यायचा आहे. अपोजिट ऑफ +1 या नंबरचा अपोजिट काय होईल इज -1. अपोजिट काय होईल -1. मग आता हा -1 आपण यामध्ये x ऐवजी पुट करतो. देअरफॉर मग ही पॉलिनॉमियल कशी होईल जेथे x आहे तेथे -1 पुट करू. -1 इक्वल टू -1² -7 आणि x ऐवजी -1 आणि +9. -1² म्हणजे 1 होईल, मायनस इंटू मायनस प्लस होतील 7 आणि +9. हे आन्सर येईल 17 म्हणजे पी ऑफ -1 काय येईल 17 म्हणजेच काय ही आपली रिमाइंडर येईल. देअरफॉर बाय रिमाइंडर थेरम remainder is 17. नेक्स्ट येथे आपल्याला डिव्हिडंड हा आहे आणि हा डिवायझर आहे. तर सोल्युशन डिव्हिडंड इक्वल टू एक्सच्या फॉर्ममध्ये असल्यामुळे पी ऑफ एक्स लिहू आपण
आणि डिव्हिडंड आहे 2x³ मायनस 2x² प्लस ax मायनस a. डिवायझर आहे आपला x मायनस a, डिवायझर इक्वल टू x मायनस a आहे. तर हा जो मायनस a आहे याचा अपोजिट घ्यायचा आपल्याला. अपोजिट ऑफ मायनस a, मायनस एचा अपोजिट काय प्लस a, इज प्लस a. आता मग हा प्लस a आपल्याला या पॉलिनॉमियलमध्ये पुट करायचा आहे. मग आपण काय करणार, p ऑफ प्लस a म्हणजे a, p ऑफ a इक्वल टू यामध्ये पुट करू आपण. जेथे x आहे तेथे a पुट करू म्हणजे 2a³ होईल मायनस 2x² आहे म्हणजे a² होईल प्लस a आणि x ऐवजी aच पुट करायचं आहे आपल्याला आणि मायनस a. तर आता हे सॉल्व करू आपण. 2a³ होईल बरोबर आहे मायनस 2a², a इंटू a म्हणजे काय होईल a² होईल आणि मायनस a इक्वल टू 2a³ दोघांचे पॉवर सेम आहेत मायनस 2a² आणि प्लस a² म्हणजे काय होईल मायनस a² आणि हा मायनस a ॲज इट इज. देअरफॉर p ऑफ a ही काय येईल आपली रिमाइंडर येईल. पूर्ण आपण x ऐवजी a पुट केला आणि सॉल्व करत आलो. आपला आन्सर हे आलेलं आहे म्हणजे ही काय आली आपली रिमाइंडर आली. येथे लिहू आपण देअरफॉर बाय रिमाइंडर थेरम our remainder is 2a³ मायनस a² मायनस a. फक्त येथे कॅल्क्युलेशन करायचं आहे. मायनस 2a² मधून प्लस a² गेले तर हे येईल. नेक्स्ट येथे आपल्याला डिव्हिडंड हा आहे, डिवायझर हा आहे. आपण डिव्हिडंड लिहून घेऊ. डिव्हिडंड आपला mच्या फॉर्ममध्ये असल्यामुळे p ऑफ m इक्वल टू 54m³ प्लस 18m² मायनस 27m प्लस 5 आहे. डिवायझर आहे आपला डिवायझर इक्वल टू m मायनस 3. हा डिवायझर आहे. आपल्याला काय घ्यायचं आहे या डिवायझरचा अपोजिट घ्यायचा आहे म्हणजे मायनस 3चा अपोजिट ऑफ मायनस 3, मायनस 3चा अपोजिट प्लस 3 म्हणजे 3 बरोबर आहे. आता हा 3 या पॉलिनॉमियलमध्ये पुट करायचा आहे. जेथे m आहे तेथे आपल्याला 3 पुट करायचं आहे म्हणजे p ऑफ 3 इक्वल टू 54m³ म्हणजे काय 3चा क्यूब घ्यावा लागेल प्लस 18 आणि mचा स्क्वेअर म्हणजे 3चा स्क्वेअर मायनस 27m म्हणजे इंटू 3 आणि प्लस 5. येथे ब्रॅकेट आहे म्हणजे 27 इंटू 3 आहे. आता हे 54 3चा क्यूब 27 असतो माहिती आहे आपल्याला 18 आणि 3चा स्क्वेअर 9 आहे मायनस 27 इंटू 3 म्हणजे 81 होतील आणि हे प्लस 5. आता हे सॉल्व करू आपण. हा मल्टिप्लिकेशन करू. 54 इंटू 27 54 इंटू 27 मी रफमध्ये करतो. 1458 आणि प्लस 18 इंटू 9 18च्या टेबलमध्ये 18 इंटू 9 म्हणजे 162 आणि मायनस 81 प्लस 5 मायनस 81 प्लस 5. आता हा पॉझिटिव्ह नंबर आहे, हा पॉझिटिव्ह नंबर आहे, हा पॉझिटिव्ह नंबर आहे. ह्या तिघांची ॲडिशन करू आपण म्हणजे 1458 162 आणि हे प्लस 5 ॲड करू म्हणजे काय होईल हे 5
2 5 आणि 1 1 5 6 सॉरी 1625 होईल 1625 बरोबर आहे आणि मायनस 81 करू. आता 1625 मधून 81 मायनस करू आपण, कारण हे बॉडमॉस रूलनुसार सर्व ॲडिशन घेतलेली आपण सेम साईनची. नंतर हा मायनस करू आपण 81 म्हणजे काय होईल 5 मायनस 1 म्हणजे 4 होतील, येथे 4 होतील, येथे 5 आणि येथे 1 म्हणजे 1544. आन्सर येईल आपलं 1544. हे काय येईल रिमाइंडर म्हणजे P ऑफ 3 आलेली आहे, ही व्हॅल्यू ही आलेली आहे म्हणजे आपली रिमाइंडर आलेली आहे. जर या पॉलिनॉमियलने आपण कोणत्याही मेथडने डिवाइड केलं, सिंथेटिक डिव्हिजन मेथड किंवा लिनियर डिव्हिजन मेथडने, तरी आपली रिमाइंडर किती येईल ही येईल. आपण डिव्हिजन न करता ह्या रिमाइंडर थेरमने आपण रिमाइंडर काढलेली आहे. देअरफॉर बाय रिमाइंडर थेरम आवर रिमाइंडर इज 1544. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.